नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली सुद्धा अगदी उठून छान अशी तयार होऊन येते. तर अर्जुन तिच्या आधी ऑलरेडी तयार झालेला असतो. तर सायली विचारते की काय अर्जुन सर, तुम्ही लगेच निघालात? तर अर्जुन म्हणतो की हो सायली, एस आणि हे बघ, आज तुला उठायला उशीर झाला ना. तुला मस्त गाढ झोप लागली असेल, कारण मी तुला झोपण्यासाठी काल तुझ्या आईची साडी तुझ्या अंगावर पांघरली होती, त्यामुळे तू अगदी शांत अशी झोपली होती, राईट ना. त्यावर आता सायली म्हणते की अहो कसलं काय, पहाटेपर्यंत मी जागीच होते. पहाटे मला झोप लागली म्हणूनच तर मला उठण्यासाठी उशीर झाला. तेव्हा आता अर्जुन विचारतो की का पण आहेस असं? तर आता सायली म्हणते की हे बघा अहो सर, तुम्ही मला अगदी माझ्या आईची ऊब मला मिळावी आणि मला गाढ मस्त झोप लागावी म्हणून ती साडी माझ्या अंगावर दिली होती. परंतु हे बघा अहो सर, मी तुम्हाला खरं सांगते, मला तसं काही अगदी जाणवलं नाही की त्यात आईच्या भावना होत्या म्हणून. तर आता अर्जुन थोडासा चिडून म्हणतो की हे बघ सायली, तू ठरून टाकलेला आहे की ती तुझी आई नाही म्हणून, आणि तुला मात्र ती तुझी आई आहे हे मानून घ्यायचे नाही. तू प्रयत्न सुद्धा करत नाही. तर सायली म्हणते की अहो सर, मी असं का करेल बरं? परंतु हे बघा, मी तुम्हाला मान्य आहे तसे उत्तर तुमच्या मनासारखे नाही दिले, पण तरी सुद्धा मात्र मी ते मनापासून मला वाटत नाही, तर ते मी का बोलू? तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे हा सचिन आहे, तर तो आपला लॅपटॉप वगैरे आपल्या बॅगमध्ये भरत असतो. आणि आता तो ठेवत असताना मात्र तो अस्मीला विचारतो की अस्मी, नवीन मी नाईट शूज आणले होते, तर तू माझ्या सुटकेसमध्ये ते टाकले ना? अस्मिताचा चेहरा आता पडलेला असतो, कारण हा सचिन निघण्याची तयारी करतो की काय असे मात्र आता दिसून येत आहे, कारण बॅग वगैरे सगळं काही आता तो अगदी व्यवस्थित आपली तयारी करत असतो. आणि तो चार्जर देना अस्मी, मी काय करतो की हड बॅगमध्ये चार्जर ठेवतो, कारण एअरपोर्टवर मला तो काढावा लागेल. तर तेव्हा आता सचिनला मात्र आता काही दिवसांसाठी बहुतेक साक्षीकडे जायची असेल म्हणून तो इतक्या झटपट तयारी करत असेल. आता तो अस्मिताला चार्जर मागतो, परंतु अस्मिता काही ऐकत नसते. ती अगदी नाराज होत तोंड फुगून बसलेली असते. सचिन तिच्याकडे बघतो, तेव्हा आता सचिन हा ओळखतो. सचिन अस्मिता जवळ येतो आणि म्हणतो की ए अस्मी, अगं तुझा हा चेहरा असला बघून दिल्लीमध्ये मला चैन पडणार आहेस का? दीपक, मी माझी कॉन्फरन्स उरकतो आणि लगेच तुला भेटायला परत येतो. आता मात्र सचिनने हे खोट उत्तर आता ह्या अस्मिताला दिलेलं असतं, कारण त्याला बहुतेक साक्षीकडे जायचे असेल आणि अस्मिताला कसे खुश करायचे हे त्याला माहिती असते. म्हणून तो आता म्हणतो की हे बघ, बहुतेक मात्र आता मी चुकीचं बोललो, सॉरी बर का. आणि हे बघ, आता मी अगदी माझी कॉन्फरन्स झाल्यानंतर लगेच तुझ्यासाठी ज्वेलरी आहे ना, तर ती शॉपिंग करणार आणि मगच इकडे येणार. तर लगेच आता अस्मिताचा चेहरा थोडासा खुलतो आणि ते लगेच आता सचिन बरोबर वर बोलायला सुरुवात करते. तर अस्मिता म्हणते की अरे हे बघ, अरे तू येथे माझ्यासाठी सुट्टी घेऊन आलास ना, पण तरी सुद्धा यूएसला असल्यासारखं जास्त काम तू येथे करतोस. त्यावर लगेच आता सचिन म्हणतो की हे बघ, आता जे काही मी करतो तर ते आपल्या बाळाच्या भविष्यासाठी करतो ना. आणि तो अस्मिताला मिठीत घेतो आणि म्हणतो की गुड गर्ल, हे बघ आता मस्त स्माईल करून बाय म्हणल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे पण मी तुला आता अगदी सोडवण यासाठी एअरपोर्टवर येणार आहे, मग तेथे म्हणेल मी त्याला तिकडे येऊन देण्यासाठी. तो आता नाटक करत म्हणतो की म्हणजे अस्मिताची त्याला खूप काळजी आहे असे तो दाखवतो आणि म्हणतो की ए अस्मी, अगं मी तुला एअरपोर्टवर येऊन देणार आहे का नाही? त्यावर अस्मी म्हणते की अरे पण तर सचिन म्हणतो की नथिंग, हे बघ तू येथेच थांबणार, एअरपोर्टवर काही येणार नाही. तू माझा मी जाईल, तू येथेच थांब. तेव्हा आता अस्मी पुन्हा तोंड बघून बसते. त्यानंतर आता इकडे आपल्या अर्जुन आणि सायलीच तेच सुरू असतं. आता अर्जुन म्हणतो हे बघ सायली, तुला फक्त मला
अपोज करायचे आहे म्हणून तू असं बोलतेस ना. सायली म्हणते की हे बघा सर, अहो खरंच मी हे खरंच काही मुद्दाम नाही करत अहो. मला सुद्धा माझे आई बाबा हवे आहेत. मग असं मी कोणाला बळजबरीने माझे आई बाबा नाही म्हणू शकत. त्यावर अर्जुन म्हणतो की कोणाला म्हणजे, अगं मी तुला इतके पुरावे दिले तरी सुद्धा तुला त्या पुराव्यांची काहीच किंमत नाही. त्यावर आता सायली म्हणते की अहो पण त्याने सर काही पण आता म्हणजे होणार नाही. तर लगेच आता तेवढ्यात कल्पनाही आवाज देते की अर्जुन सायली. तेव्हा लगेच दोघे आता शांत होतात. तर अर्जुन पुन्हा आता सायलीवर चिरायला जाणार तोच लगेच सायली म्हणते की चला आपल्याला आई बोलवतात. दोघे आता खाली येतात. तर लगेच आता सचिन तोपर्यंत बॅग वगैरे घेऊन बाहेर येतो. अस्मिता त्याला म्हणत असते की अरे प्लीज मला येऊन दे तुला सोडवण्यासाठी. आता सचिन म्हणतो की अजिबात नाही. आता प्रताप आणि कल्पना हे समोरच असतात. तर हे ऐकून आता प्रताप विचारतो की अरे हे सर्व काय सुरू आहे तुमचं. त्यावर आता सचिन म्हणतो की बघा हो डॅड, अहो ही मला एअरपोर्टवर सोडण्यासाठी अगदी हट्ट धरून बसलेली आहे. तर आणि हे बघा, एक तर हे प्रेग्नेंट आहे आणि रस्त्यावर किती खड्डे असतात बरं. आणि आता माझी प्रेग्नेंट बायको असे ट्रेसमध्ये असताना कसं जाणार बरं. मला नको हे, तिला त्रास व्हायला नकोय. आणि म्हणतो की हे बघ अस्मी, अगं एक वेळ जर मी दिल्लीला ट्रेनने जर गेलं असतो तर तुला येऊन सुद्धा दिलं असतं. आणि हे बघ अगं तू अशी प्लॅटफॉर्मवर आणि मी असा ट्रेनमध्ये दे तुम्हाला बाय करते. आता सचिन तिला मिठीत घेतो आणि सर्वांच्या समोर आता त्याच तिच्यावर खूप प्रेम आहे असं दाखवतो. आता अर्जुन आणि सायली सुद्धा खाली आलेले असतात आणि ते सुद्धा आता यांच हे सर्व बघून ऐकत असतात. तर तेव्हा मात्र आता सचिन पुढे म्हणत असतो की तुम्हाला बाय करते, मी तुला बाय करतो. आणि असे ट्रेन दूर जाते. किती रोमॅन्टिक वाटत हे, बट नॉट नाऊथ. यावर आता अस्मिता विचारते की का स्टेशनवरच्या रस्त्यावर खड्डे नसतात, का काहीतरी उगाच कारणे देतो. तर आता हे सर्व ऐकून कल्पना आणि प्रताप हे दोघे म्हणतात की सचिन अरे तुला सोडवायला आम्ही येतो. आता कल्पना म्हणत असताना अर्जुन लगेच म्हणतो की मम्मा अग हे बघ मी एक काम करतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी जातो सचिनला सोडायला. आता सचिन पुढे आणखीन हा अर्जुनचा प्रश्न उभा राहतो कारण त्याला तर आता साक्षी ड्रॉप करायला येणार असते. आता तो म्हणतो की अरे 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 थांबा, कोणाला येण्याची गरज नाही कारण ऑलरेडी मी कॅब बुक केलेली आहे. तर त्यावर आता अर्जुन सचिनला म्हणतो की अरे तू कॅन्सल कर कारण आपण आपल्या गाडीने जातोय. त्यावर आता सचिन त्याला म्हणतो की हे बघ अर्जुन, अरे तू खरंच बिजी माणूस आहे, तुला काम असतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे मी मॅनेज करतो, परंतु अगदी दॅट्स फायनल, मी तुला सोडवायला येतो. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा सचिन भाऊजी, अहो तुम्ही जेव्हा US वरून परत आला त्यावेळेस सुद्धा तुम्ही एअरपोर्टवर कुणालाच येऊन दिले नाही, त्यामुळे मला नाही वाटत की हे तुमच ऐकतील म्हणून. तर अर्जुन म्हणतो की अजिबात नाही. तर प्रताप आता म्हणतो की चला लवकर निघा, ट्रॅफिक लागले तर आणखीन उशीर होईन जाण्यासाठी. त्यावर आता अस्मिता म्हणते की हे पग चल, आता दिल्लीला पोहोचल्यानंतर तुम्हाला अगदी नक्की मेसेज करायचा पाठ बघेल. त्यावर आता अर्जुन विचारतो की झाले का क्वेश्चन विचारून. तर अस्मिता हसते आणि लगेच आता अर्जुन हा सचिनच्या हातातील बॅग घेतो आणि चल लवकर असे आता म्हणतो. शेवटी आता सचिनला नाईलाजाने अर्जुन बरोबर वर जावेच लागते. सगळेजण आता सचिनला बाय करत असतात. त्यानंतर आता सायली ही रूममध्ये येते आणि तिच्या आता जे काही विचार करण्याचे आहे ते सुरूच असतं. तेव्हा ती स्वतःला म्हणते की असं किती दिवस चालणार आहे. तर आई बाबाबद्दलची जी शंका आहे दिवसेंदिवस ती वाढतच जाते. इतका विचार करून सुद्धा मला कोणत्याच प्रश्नाची उत्तर का मिळत नसतील बरं. त्यामुळे नाही, आता मला हरून नाही चालणार. मधू जे मला सांगतात तेच करून शेवटी मला लढवावे तर लागेलच. तर मैनावती आणि सदाशिव या दोघांची केस असती तर त्यांनी काय केलं असतं बरं, याबद्दल आता सायली विचार करायला घेते. त्यामुळे सगळ्या बाजूने
आता विचार करायला हवा, कुठलीही खून सोडायला नको, कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला माहिती नसतं. आता हे सर्व अर्जुनची ऍक्टिंग करून ती आता स्वतःशी बोलत असते आणि स्वतःलाच हसत असते. तेव्हा आता आशीर्वाद केल्यानंतर जेव्हा आता अर्जुनने बारीक तपास करून तिला जे काही सापडलेले आहे तर त्या गोष्टीची तिला आठवण होते. आणि अगदी तसेच ती काहीतरी आता या सदाशिव आणि मैनावती यांच्या रूममध्ये काही धागा दोरा सापडतो की काय म्हणून शोधण्याचा आता ती प्रयत्न करायला घेते. त्याबद्दल आयडिया आता तिच्या डोक्यामध्ये येते, म्हणून ती आता लगेच अर्जुनचा खोटो आहे समोरचा तर तो उचलते आणि त्या खोटोचा मसत गोड पापा घेते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्याशी कितीही भांडलात तरी सुद्धा शेवटी तुम्हीच माझी मदत करत असतात. जशी मधूंचे केस सोडवण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होतात, तसेच मात्र आता मैनावती आणि सदाशिव या दोघांच्या घरी मला जावे लागेल. तेथेच मला आता काहीतरी अगदी क्लू मिळू शकतो, पण आता त्यांच्या रूमची चावी कशी मिळवायची याचा मात्र ती आता विचार करते. म्हणून लगेच काहीने ती कामाला लागते. आता आपला पदरा आहे कमरेला खोचते आणि किचनमध्ये येते, तर किचनमध्ये आपला विमलताई ऑलरेडी असतातच, म्हणून आता लगेच ती शिरा बनवायला घेते. विमलताईला म्हणते की जरा तूप आणि काजू द्या बरं. तर विमलताई विचारतात की सायली ताई, अहो आज कसला भेद. अर्जुन आता मागे येण्यास ठरवतो, कारण जिजूला मला एअरपोर्टवर आता सोडता येईल, कारण माझ्याकडे वेळ तर फार आहे. म्हणून तो लगेच आता गाडी मागे मागे घेऊन येत असतो. आता अर्जुनची मागे आलेली गाडी बघून आता मात्र सचिन लगेच कावरा बावरा होतो. त्याला आता नक्की काय करू हे सुचत नाही. तेव्हा मात्र आता तो लगेच अगदी खाली काहीतरी टोचतोय असं पायाला नाटक करतो आणि म्हणतो की सॅम मला काहीतरी टोचतो पायाला. तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे काय काय टोचतं, व्यवस्थित बघ बरं चेक करून. तो मुद्दाम आता अर्जुनला दिसू नये म्हणून खाली वाकलेला असतो आणि तो आता लगेच साक्षीला म्हणतो की चल लगेच निघूयात. साक्षी म्हणते की हो का, चल मग निघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन समोर येतो आणि तो शोधत असतो, परंतु सचिन कुठेही त्याला दिसत नाही. म्हणून तो विचार करतो की बहुतेक सचिनला कॅप मिळाली असेल, म्हणून आता साक्षी आणि सचिन तेथून निघून जातात. अर्जुन सुद्धा आता तेथून निघण्याच ठरवतो. त्यानंतर आता इकडे मैनावती बाहेर शिरा खात आहे. तोपर्यंत आता सायली तिच्या रूममध्ये मात्र चावी शोधत असते. आता ह्या सदाशिव आणि मैनावती यांच्या घराची तेव्हा आता सायली बॅग वगैरे आहे, तर प्रत्येक बॅग उचलकते आणि त्यामध्ये एका साडीला गुंडाळलेली आता सायलीला त्या लोखंड्यांच्या घराची चावी सापडते. सायली आता त्या चावे पाहते आणि विचार करते की बहुतेक आता या चावे तर त्याच घराच्या असतील. म्हणून त्या चाव्यांचा जुडगा घेऊन सायली आता बाहेर येते आणि तेवढ्यात मात्र आता सायलीच्या पायाला ठेस लागते आणि तिच्या हातातून चाव्या ह्या खाली पडतात. आता प्रिया ही समोर उभीच असते. ती लगेच मागे वळून सायलीकडे पाहते आणि प्रिया लगेच आता तेथे हॉलमध्ये येऊन बसते. मैनावती तेथे शिरा खात असते. प्रियाच लक्ष आता या मैनावतीकडे जाते. आता मैनावती शियावर मस्त ताव मारत म्हणत असते की खरंच वा. आता म्हणतात ते सगळेजण खरं आहे, तर पोरीच्या हाताला खरंच खूप चव आहे. किंवा आता सायली धावतच येते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तर प्रियाच लक्ष असतं की सायली नेमक इतकी धावत का चालली असेल. प्रिया आता पाहते आणि परत आता आपल्या मोबाईलमध्ये मग्न असते. तेव्हा सायली लगेच आता घाईने आपली बॅग वगैरे घेते आणि लोखंडाच्या घरी जायचं ठरवते. आणि जाताने मात्र ती आता अर्जुनला एक कॉल करते. तर अर्जुन कॉल उचलतो. सायली विचारते की अहो तुम्ही कुठे आहात. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की अगं इथेच गेटच्या बाहेर आहे, आणि तसंही आता मला प्रॉब्लेम झालेला आहे. या गाडीला मी दुसरी गाडी घेऊन जातो. तेव्हा आता सायली म्हणते की अहो सर तेथेच थांबा. प्रिया लगेच आता सायलीचा पाठला करत तिच्या मागे घेते. सायली म्हणते की अहो तेथेच थांबा. अर्जुन विचारतो की का, कशाला. सायली म्हणते
की अहो आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे. तर अर्जुन म्हणतो की अहो मला तर असं वाटलं होतं की मी घरी येईल आणि आता आराम करेल, खरंच मी खूप दमलो होतो. तर सायली म्हणते की हे बघा आराम नंतर करा, अहो आज मात्र आपल्याला त्यांच्या घरी जावंच लागेल. आता प्रिया मात्र चोरून आता सायलीच बोलणं सर्व काही ऐकते. तर अर्जुन विचारतो की घरी आणि कुणाच्या, तर आता सायली म्हणते की मी तुम्हाला ते नंतर सांगते, अगोदर तुम्ही चला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं सायली ऐक. आता सायली ऐकायला तयार नसते आणि लगेच फोन कट करून ती निघते. तेव्हा आता प्रिया विचार करते की त्यांच्या घरी म्हणजे नक्की कोणाच्या घरी चालली असेल. आणि आता सायली ही त्या मैनावती आणि सदाशिव यांच्या रूममध्ये गेली होती आणि तेथे तिला ठेस लागली. आता ही सर्व काही घडलेला प्रकार रियाला आठवतो आणि सायलीच्या हातामध्ये ती किल्ली होती. मग नक्की तिला गेस्ट रूममध्ये ती किल्ली मिळाली असेल असा आता प्रिया विचार करते. बहुतेक ती सदा आणि मैना यांच्या घराची चावी असेल का, म्हणजे आता मात्र अर्जुन आणि सायली तेथे त्यांच्या घरामध्ये जाऊन शोधाशोध करणार आणि मीच त्या लोखंड्याची मुलगी आहे याचा पुरावा त्यांना नक्की सापडणार. त्यामुळे नाही असं होऊन तर नाही चालणार, मला ताबडतोब काहीतरी करावे लागेलच. म्हणून प्रिया आता त्या मैनावती जवळ येते. मैनावती अजूनपर्यंत शिराज खात असते. तीच बाकी कुणाकडे लक्ष नसते, फक शियावरती ताव मारत असते. आता प्रिया तिच्याकडे पाहते. प्रियाला हे मैनावतीचा खूपच राग येतो. प्रिया मनाने दात खात तिच्याकडे बघत मनात म्हणते, अग खादाड, तिकडे अर्जुन आणि सायरी तुझ्या घरात घुसतात, तू ताबडतोब तिकडे जा आणि त्यांना थांबव. तेव्हा प्रिया मुद्दाम रागाने तिला म्हणते की अजून तुला शिरा वाढू का. तर आता मैनावती तिच्यावरच रागवते, काय नकोय आईजीच्या जीवावर बाईजी, उधार मी आपला डिश आहे त्या ताटलीवर हात ठेवते आणि मसक परत शियावर ताव मारत असते. तर आता तेवढ्यात मात्र प्रियाला आता तो जो मैनावतीचा फोन आहे आणि सदाशिवचा, तर तो मैनावतीने जवळच ठेवलेला असतो. प्रियाच त्यावर लक्ष जाते आणि तेवढ्यात मात्र आता टीना बनून मात्र आता ही मैनावतीच्या फोनवर कॉल करते. आता मैनावती म्हणते की कुणाचा फोन असेल आणि हा नंबर अन्नाहून दिसतोय, बहुतेक आता हे सायलीच्या बाबांनी केला असेल. तर तेव्हा आता लगेच ही फोन उचलते. तर प्रिया आता नाटक करत म्हणते की मम्मी, अग मम्मी मी टीना बोलते. तेव्हा आता मैनावती विचारते की टीने, अग तुझं नाव या नंबरवर का आलं नाही बरं, तू वेगळ्या नंबरवरून फोन केला की काय, कारण तुझा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. तर तेव्हा लगेच आता ही प्रिया नाटक करत म्हणते की मम्मी अगं ते इम्पॉर्टंट नाही, परंतु हे बघ अगं मी आपल या घराजवळून जात होते आणि बघते तर काय आपल्या घराच दार उघड होतं आणि मम्मी अगं आपल्या घरामध्ये गुंड गुंड शिरलेत. गुंड आता हे ऐकल्यानंतर मैनावती तर आणखीन घाबरते आणि म्हणते की काय काय बोलतेस. आता ही प्रिया नाटक करत म्हणते की मम्मी अग मी काही खोट सांगते का तुला. मैनावती आता हिच्यावरच रागवते, म्हणते की टोवळे अग तू तिथून जात होती, मग तुझ्या हातापायांना मेहंदी लागली होती का, अग तू आतमध्ये जायचं होतं तेव्हा लगेच. आता ही प्रिया नाटक करत परत म्हणते, सोनाली ताईने पैसे घेतले होते उधार, नक्की ते वसुली करण्यासाठी आले असतील, मग मी कशाला मधी पडू बरं. तेव्हा आता मैनावती डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे माझे कर्मा, अग तू जाना मग तेथे. तर आता ही प्रिया म्हणते की नाही मम्मी, अग शेवटी तू जा, धाव तिकडे धाव, नाही तर एक सुद्धा गोष्ट तुला जागेवर नाही मिळणार. आणि हे बघ मम्मी, अग जा लवकर, तू जर लगेच नाही गेली तर दुकान पण गेलं आणि घर पण गेलं. आता टीनाचा आवाज काढून मात्र प्रिया ही अगदी मैनावतीला फसवते. आता मैनावती म्हणते की नाही ग टीने. आता टीने करता करता इकडे प्रियाने फोन कट केलेला असतो. तो आता ही मैनावती रडकुंडीला येते आणि म्हणते की अरे देवा, गुंड आतमध्ये शिरलेत तर मशीन घेऊन जातील, माझी भांडीकुंडी सुद्धा घेऊन जातील. आता मी काय करू, मला तिकडे जाऊन बघायलाच हवे. म्हणून मैनावती
आता आपल्या घरी जाण्याचं ठरवते, आता उठते आणि जायला निघते. परत तिच्या लक्षात येते की तिच्याकडे आता जाण्यासाठी पैसे सुद्धा नसतात. रिक्षावाल्याला द्यायला नक्की आता काय करू म्हणून पुन्हा डोक्याला हात लावते. तर आता सायली गाडीमध्ये येऊन बसते आणि अर्जुन सरांना म्हणते की चला. अर्जुन विचारतो की कुठे कुठे, तर सायली म्हणते की अहो असं काय करतात, जर तुम्ही मला चल म्हटल. यानंतर आता मी लगेच गाडीमध्ये बसते, तुम्हाला विचारते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललात. मग आज मी तुम्हाला जेथे घेऊन अगदी सांगत आहे तेथे चला. आज दिवस तुम्ही मात्र ते करा. अर्जुन म्हणतो की हो, केलं असतं डोळे मिटून मी तुझ्यासोबत आलो असतो, परंतु काय आहे हे बघ बायको, अगं डोळे बंद करून गाडी मला नाही चालवता येणार. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आपल्याला अगदी कोणत्या रस्त्याने जायचं आहे आणि हेच जर मला माहिती नसेल तर मात्र मी गाडी कुठून घेणार आहोत. तेव्हा आता लगेच सायली विचारते की अहो तुम्हाला पत्ता तर माहिती आहे ना, आपल्याला लोखंडाच्या घरी जायचं आहे. आता मात्र अर्जुन म्हणतो की तुझ्या आई आणि बाबांच्या घरी, आणि तेथे कशाला. तर सायली म्हणते की अहो कशाला म्हणजे त्यांनी आपल्याला चुकीचा पत्ता दिला, चुकीचा फोन नंबर दिला, मग मी शांत बसायचं का. आणि हे बघा मी शांत नाही बसणार, तुम्हाला यायचं आहे किंवा नाही हे सांगा, नाही तर मला पत्ता शोधता येईल. तर आता घसायली गाडीतून खाली उतरण्याचं नाटक करते. अर्जुन म्हणतो की थांब सायली, येतो. अग येतो मी लगेच, तू अशी रागवू नको, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, आपण तिकडे गेल्यानंतर काय करणार आहोत. आणि सायली मात्र आता अर्जुनला त्यांच्या घराची चावी दाखवते. अर्जुन विचारतो की सायली, अग त्या लोखंडाच्या घराची चावी, आणि ती चावी तुझ्याकडे. सायली खुश होत म्हणते की हो माझ्याकडे आहे. तर अर्जुन विचारतो की ही चावी तुझ्याकडे कशी. तेव्हा लगेच आता सायली तिने ती चावी कशी मिळवली हे सर्व काही सांगते. तेव्हा आता अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की सायली खरंच क्या बात आहे, म्हणजे तुझ्या डोक्यात हा पॉइंट आलाच कसा, मला तर हे काही सुचलं नसते, आणि हे सर्व करून तू शेवटी मोकळी सिद्ध झालीस. तर सायली खुश होत हो म्हणते आणि विचारते की चलायचं का आता. म्हणून अर्जुन आणि सायली आता लोखंडाच्या घरी अगदी खुश होऊन येतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्जुन आणि सायली आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या घरी येऊन पोहोचतात. आता त्यांच्या घराच्या बाहेर ते उभे असतात. आता ही प्रिया सुद्धा आता ह्या मैनावतीला घेऊन आता तिकडे घेऊन येत असते. तर आता मैनावती तिच्यावर चिडते, अग असं टुकू काय चाललीस, जरा खास चल ना. मात्र आता समोर सायली ते घर पाहतच असते. तर अर्जुन तिला विचारतो की हे घर बघून तुला काही आठवते का. तर सायली नाही असं म्हणते. आणि तेवढ्यात आता येता येता प्रियाची गाडी बंद पडते. आता मात्र प्रिया आणि ह्या मैनावती आहे तर त्या रिक्षा थांबून आता पत्ता सांगतात आणि रिक्षावाल्याला तेथे घेऊन येतात. आणि तेव्हा आता सायली आणि अर्जुनला तेथे एक डायरी सापडते. आणि त्या डायरीतील जो नंबर आहे तर तेथे बुगली लिहिलेला आहे आणि खाली मात्र एक वेगळा नंबर लिहिलेला आहे. हे मात्र आता अर्जुन आणि सायली पाहतात. तर आता लगेच अर्जुन म्हणतो की हा तर मात्र लँडलाईन नंबर दिसतोय. तेवढ्यात प्रिया आणि आता ही मैनावती तेथे येऊनच पोहोचतात. आता मात्र ही मैनावती खूपच घाबरलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.